श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. आज मी तुम्हाला कोणत्याही राशीचे भविष्य सांगण्याआधी एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहे, जो थेट तुमच्या मनाला आणि आयुष्याला स्पर्श करेल. माणसाच्या आयुष्यात दुःख हे असतंच, बरोबर ना? जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच कोणती समस्या आली नाही. पण सर्वात जास्त दुःख कधी होतं माहिती आहे? जेव्हा एखादा परका माणूस आपल्याला फसवतो, तेव्हा तितकं दुःख होत नाही, जेवढं दुःख आपल्या सोबत हसणाऱ्या, आपल्याच ताटात जेवणाऱ्या आणि पाठीमागे खंजीर खुपसणाऱ्या एका कपटी नातेवाईकामुळे होतं. तुम्ही स्वतःच्या कष्टाने पुढे जात असता, घरात 4 पैसे यायला लागतात, संसारात सुख शांतता यायला लागते आणि अचानक सर्व काही ठप्प होतं. पैशांची आवक थांबते, घरात आजारपण येतं, नवरा बायकोत किंवा मुलांमध्ये सतत कटकटी सुरू होतात. आणि हे एका दिवसात होत नाही. जर गेल्या 10 ते 12 वर्षांपासून तुम्ही या त्रासातून जात असाल, रात्री शांत झोप येत नसेल, माझं काय चुकलं? हा एकच प्रश्न स्वतःला विचारून विचारून थकले असाल, तर थांब जरा. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. श्रोते हो, जेव्हा माणसाचे सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा एकच मार्ग उघडा असतो, तो म्हणजे ईश्वराचा आणि स्वामींचा मार्ग. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द केवळ वाक्य नाहीत, तर तो जिवंत अनुभव आहे. जर तुम्हाला खरोखरच स्वामींवर निष्ठा असेल आणि या 12 वर्षांच्या त्रासातून, कपटी लोकांच्या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने 3 वेळा लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये हे नाव लिहितानाच तुमच्या मनातील अर्धा भार हलका झाला पाहिजे. कारण जिथे स्वामींची कृपा असते, तिथे जगातील कोणतीही कपटी शक्ती किंवा वाईट दृष्टी टिकू शकत नाही. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, आमचं घर किंवा पैसा खरोखरच कोणी बांधू शकतं का? ज्योतिषशास्त्र यावर काय सांगतं? एक छोटं उदाहरण पहा. आपण जेव्हा एखादं सुंदर झाड लावतो आणि त्याला फळं यायला लागतात, तेव्हा काही लोक ते पाहून आनंदी होतात, पण काही वाईट प्रवृत्तीचे लोक काय करतात? त्या झाडाच्या मुळात गुपचूप मिठाचं पाणी टाकतात किंवा त्याची छाटणी करतात, जेणेकरून ते झाड वाळेल. नातेवाईक सुद्धा हेच करतात. ते थेट तुमच्याशी भांडणार नाहीत. ते तुमच्या घरी येतील, गोड बोलतील, चहा पितील, पण मनातून तुमच्या समृद्धीवर जळतील. ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या दृष्टीमध्ये आणि विचारांमध्ये प्रचंड नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा असते. जेव्हा एखादी कपटी व्यक्ती तुमच्या वास्तूवर किंवा पैशांवर वाईट हेतूने तीव्र नकारात्मक नजर टाकते, तेव्हा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा बांधली जाते. ज्योतिषशास्त्रात 12 वर्षांचा काळ हा गुरुग्रहाचे एक पूर्ण चक्र मानले जाते. या 12 वर्षात शनी, राहू आणि केतू यांची दशा जेव्हा तुमच्या पत्रिकेत येते, तेव्हा घरातील शुभ ऊर्जा बंदिस्त होते आणि कपटी लोकांची वाईट नजर व तंत्रबाधा तुमच्यावर तात्काळ प्रभाव टाकते. आता आपण 12 राशींनुसार अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत की या 12 वर्षांच्या कठीण काळाचा आणि कपटे नातेवाईकांच्या वाईट दृष्टीचा फटका नेमका कशा प्रकारे बसला आहे. नंबर 1, मेष राशी. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. तुम्ही स्वभावाने अतिशय सरळ, उत्साही आणि इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवणारे आहात. गेल्या 12 वर्षांत तुमच्या याच भोळ्या स्वभावाचा फायदा तुमच्या जवळच्या कपटे नातेवाईकांनी घेतला. तुम्ही कष्टाने कमवलेला पैसा त्यांनी गुंतवणुकीच्या किंवा मदतीच्या नावाखाली अडकावून ठेवला. तुमच्या प्रगतीला त्यांनी नजर लावली, ज्यामुळे तुमची आर्थिक आवक अचानक मंदावली. नंबर 2, वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे.
तुम्हाला सुंदर, सुखद आणि समृद्ध जीवन जगायला आवडते. पण तुमच्याच घरातील किंवा जवळच्या नात्यातील लोकांच्या पोटात तुमच्या या सुखाची दुखणी झाली. गेल्या 12 वर्षांत तुमच्या स्थावर मालमत्तेत, घरात किंवा जमिनीच्या व्यवहारात नातेवाईकांनी गुप्तपणे अडथळे आणले. घरात पैसा येतो, पण कुठून जातो हे समजत नाही. अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. नंबर 3, मिथुन राशी. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य पाहून नातेवाईक आतून जळत होते. त्यांनी तुमच्या विरुद्ध गुप्त कट कारस्थाने रचली. तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरवून तुमची सामाजिक प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आणि तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत मंदी आली. चौथी राशी आहे कर्क राशी. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. तुम्ही अतिशय भावुक आहात. तुमच्या याच भावुकपणाचा फायदा कपटे नातेवाईकांनी घेतला. घरामध्ये सातत्याने आजारपण आणणे, नकारात्मक ऊर्जा पसरवणे यांसारखे प्रकार तुमच्या बाबत घडले. गेल्या 12 वर्षांत तुमच्या घरातील हसते खेळते वातावरण नाहीसे झाले आणि सतत भीतीचे वातावरण राहू लागले. नंबर 5, सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तुमच्यातील नेतृत्व गुण आणि यश नातेवाईकांच्या डोळ्यात सलत होते. त्यांनी तुमच्या स्वाभिमानावर वार केला. तुमच्या घरात आर्थिक चणचण निर्माण व्हावी यासाठी त्यांनी तुमच्या पैशावर आणि व्यवसायावर कुदृष्टी टाकली. कष्टाचे फळ मिळायची वेळ आली की ऐनवेळी काम बिघडणे हा अनुभव तुम्ही गेल्या 12 वर्षांत वारंवार घेतला आहे. नंबर 6, कन्या राशी. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे करता, पण कपटे नातेवाईकांनी तुमच्या तोंडावर गोड बोलून पाठीमागे विश्वासघात केला. पैशांच्या व्यवहारात तुम्हाला फसवले गेले. तुम्ही ज्यांना आपले मानले त्यांनीच तुमच्या प्रगतीचे रस्ते रोखून धरले, ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान झाले. नंबर 7, तुळ राशी. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तुमच्या घरात असलेली सुख शांतता आणि लक्ष्मीचा वास काही नातेवाईकांना सहन झाला नाही. त्यांनी तुमच्या संसारात, नवरा बायकोच्या नात्यात आणि कौटुंबिक संबंधामध्ये गैरसमज पसरवून विष कालवले. गेल्या 12 वर्षात घरात सतत होणारे वाद हे याच वाईट नजरेचा परिणाम आहेत. नंबर 8, वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. तुमच्या राशीवर गुप्त शत्रूंचा प्रभाव जास्त पडतो. जवळच्या नातेवाईकांनी तुमच्या प्रगतीला बांधण्यासाठी आणि तुमच्या यशाची दिशा बदलण्यासाठी तंत्रमंत्र किंवा तीव्र वाईट दृष्टीचा वापर केला. त्यामुळे गेल्या 12 वर्षात तुमची आर्थिक स्थिती वारंवार खालवली आणि कर्जाचा डोंगर चढत गेला. नंबर 9, धनु राशी. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. तुम्ही धार्मिक आणि तत्वनिष्ठ आहात, पण तुमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांनी तुमच्या धार्मिक व आध्यात्मिक ऊर्जेला बाधा आणली. तुमच्या कामांमध्ये सतत अडथळे आले. यश अगदी तोंडाशी येऊन निसटून जाणे हा प्रकार तुमच्या सोबत गेल्या 12 वर्षांत अनेकदा घडला. नंबर 10, मकर राशी. मकर राशीचा स्वामी शनी आहे. तुम्ही अहोरात्र मेहनत करणारे लोक आहात, परंतु तुमच्या कष्टाचे फळ इतरांनीच लाटले. नातेवाईकांनी तुम्हाला मदतीचे भास गॅलन करून प्रत्यक्षात तुमचे मोठे नुकसान केले. तुमचे घर, पैसा आणि मानसिक शांतता या तिन्ही गोष्टींवर त्यांनी दडपण आणले. नंबर 11, कुंभ राशी. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. तुमच्या नवीन कल्पना आणि यशाची गती पाहून नातेवाईकांच्या मनात मत्सर निर्माण झाला. त्यांनी तुमच्या व्यावसायिक संबंधामध्ये मिठाचा खडा टाकला. पैशांची आवक पूर्णपणे ठप्प होईल आणि तुम्ही मदतीसाठी त्यांच्याकडे हात पसरवाल अशी परिस्थिती त्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केली. नंबर 12 आणि शेवटची राशी आहे मीन राशी. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. तुमच्या नम्र स्वभावाचा कपटी नातेवाईकांनी गैरफायदा घेतला. तुमच्या घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीच्या आरोग्यावर आणि विचारांवर नकारात्मक प्रभाव पाडला गेला.
ज्यामुळे गेल्या 12 वर्षात कमवलेला बहुतांश पैसा औषध पाण्यावर आणि अनावश्यक कामांवर खर्च झाला. पण बंधूंनो आणि भगिनींनो, आता अजिबात घाबरू नका. स्वामींचे भक्त कधीही उघड्यावर पडत नाहीत. 12 वर्षांचे हे दृष्ट चक्र आता संपत आले आहे. हे कपटी बंधन तोडण्यासाठी आणि घराची समृद्धी परत मिळवण्यासाठी हे 3 शास्त्रोक्त आणि स्वामी कृपेचे महाउपाय नक्की करा, जे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे उपाय नीट लक्षपूर्वक ऐका. पहिला महाउपाय, वास्तू आणि घर बांधणी मुक्त करण्यासाठी. दर मंगळवारी किंवा शनिवारी संध्याकाळी मूठभर खडे मीठ, थोडी काळी मोहरी आणि 2 सुक्या लाल मिरच्या हातात घ्या. संपूर्ण घरात उजवीकडून डावीकडे फिरवून ते घराच्या बाहेर नेऊन जाळून टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. कपटी लोकांची कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मकता यामुळे क्षणात भस्म होते. दुसरा महाउपाय, स्वामी समर्थ तारक मंत्र व धूपदीप. दररोज रात्री झोपण्यापूर्वी घराच्या मध्यभागी कापूर आणि 2 लवंग जाळा. तसेच घरात रोज श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मोठ्या आवाजात लावा किंवा त्याचा पाठ करा. ज्या घरात तारक मंत्राचा उच्चार होतो तिथे कोणतीही वाईट शक्ती, नजरदोष किंवा बांधलेली वस्तू कधीच टिकूच शकत नाही. तिसरा महाउपाय, गुप्त शत्रू व कपटनाशक उपाय. शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीरायांच्या पायाचे सिंदूर आणा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ओम किंवा स्वस्तिक काढा. यानंतर दर रविवारी कुलदेवीच्या नावाने तुपाचा दिवा लावा. या उपायाने कोणत्याही नातेवाईकाचे कपट किंवा वाईट नजर तुमच्या उंबऱ्याच्या आत पाऊल ठेवणार नाही. श्रोते हो, दुःखाचे दिवस आता संपत आले आहेत. 12 वर्षांचा हा कठीण काळ आता पूर्ण होत आला आहे. आता फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या कष्टावर भरवसा ठेवा. जे तुमचे वाईट चिंततात त्यांचा हिशोब काळ आणि स्वामी समर्थ नक्कीच करतील. जर तुम्हाला या माहितीवर आणि उपायांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा जो आज दुःखात आहे. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोलाच्या मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुम्हा सर्वांचे भले करोत. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.